नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये आपल्या भरपूर अशा शेतकरी मित्रांनी कंपन्या सिलेक्ट केलेल्या आहेत, परंतु त्यांना अजून कंपनीवाल्यांनी त्यांना मटेरियल दिलेलं नाही, सौर पंप बसवायला आलेले नाही। ते कधी येणार आहेत तर या संदर्भामध्ये तर मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या आता चालू असलेल्या अधिवेशनामध्ये भरपूर अशा आमदारांनी काय सांगितलं ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा। आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। त्यांना आपल्याला सांगायला पाहिजे, अध्यक्ष महोदय, मागेल त्याला सौर पंप पण सप्लाय होत नाहीचं कारण फक्त एखाद दुसरी कंपनी मला असं वाटतं आहे आणि त्यांच्याकडे तेवढा जो आहे पंप तयार होत नाही, म्हणून मागणी असून सुद्धा हे सौर पंप जे आहेत आपल्याला मिळत नाही। त्या कंपन्या वाढवल्या पाहिजेत, अधिक लोकांकडून जे आहेत त्याची खरेदी केली गेली पाहिजे। करतो मागेल त्याला सौर पंप आपण देण्याचं राज्यपालांच्या महोदयांच्या अभिभाषणात विषय आलेला आहे अध्यक्ष महोदय। पण महत्त्वाचा विषय आहे की 2-2, 3-3 वर्षापूर्वी ज्या लोकांनी कोटेशन शेतकऱ्यांनी भरलेलं आहे त्या लोकांना आपण का जबरदस्ती करतोय की तुम्ही सोलर पंप घ्या। आज धरणातून 3-3, 4-4 किलोमीटर पाईपलाईन त्या शेतकऱ्यांच्या आहेत, त्यांना पाईपलाईनच्या द्वारे जर आपल्याला त्यांना पाणी आणायचं आहे अध्यक्ष महोदय, आपला जालना जिल्हा असेल, आमचा वाशिम जिल्हा असेल, जिथे पाण्याची व्यवस्था धरणातून लोकांनी 3-3 किलोमीटर पाईपलाईन केलेल्या आहेत, तिथे तुमचा 5चा आणि 7चा सोलर पंप टिकत नाही अध्यक्ष महोदय। त्यांना विजेचीच गरज लागते। आज मोठ्या प्रमाणात विद्युत महामंडळातर्फे त्यांना निरोप जात आहेत, त्यांना फोन कॉल जात आहेत की तुम्ही तुमचे कोटेशन रद्द करण्यात येतील, तुम्ही भरलेले पैसे वापस न्या आणि सोलार पंप घ्या। योग्यतः ते सोलार पंप सक्सेसफुल नाही होत, त्यांना इलेक्ट्रिसिटीचीच गरज लागणार आहे। त्यामुळे असं त्यांच्यावर बंधन न करता ज्या लोकांनी 3-3, 4-4 वर्षापूर्वी लाईनीसाठी अर्ज केलेले आहेत त्यांना कनेक्शन भेटले पाहिजे अशी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री सोलार योजनेच्या बाबतीत मागेल त्याला सौर पंप योजना, मागेल त्याला सौर पंप योजनेच्या बाबतीत आपण फक्त म्हणतो मागेल त्याला, पण टार्गेट दिलं जातं। मागेल त्याला सौर पंप मिळत नाही। धाराशिव जिल्ह्यात 58,000 शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते, त्यातल्या फक्त 15,000 शेतकऱ्यांची मंजुरी मिळाली आणि त्यातला एक पंपही अद्यापपर्यंत बसलेला नाही। अध्यक्ष, पंपाचा मुद्दा आहे साहेब, मागेल त्याला सौर पंप योजना ही जी काही आहे शासनाची, राज्यातील शेतकऱ्यांना भार नियमन मुक्त व मोफत वीज पुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून मागेल त्याला सौर पंप योजना अतिशय उपयुक्त ठरत आहे। मात्र या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावे लागते। कुसुम सोलार पंप योजनेत गेवराई विधानसभा मतदारसंघातील 7,400 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून आवश्यक शुल्क भरणा केला आहे। मात्र लाभार्थ्यांनी सौर पंप मिळावेत म्हणून पाठपुरावा केला, या सर्व शेतकऱ्यांना विहित मुदतीत सौर पंपाचे वितरण करण्यात आलेले नाही, ही गंभीर बाब आहे। कुसुम सोलार पंप योजना दिनांक 15/12/2024 रोजी बंद झालेली आहे। मात्र या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना महावितरणकडून अद्याप याबाबत कळविण्यात आलेले नाही। माननीय अध्यक्ष महोदय, लाभार्थींची रक्कम परतावा किंवा त्यांचा अर्ज मागेल त्याला सौर पंप योजनेत समाविष्ट करण्याची कारवाई सुद्धा करण्यात आलेली नाही। शेतकरी त्यांच्या सौर पंपासाठी महावितरणचे उंबरे झिजवत आहेत। संबंधित सौर पंप पुरवठा करणाऱ्या कंपन्या वेळेत लाभार्थी शेतकऱ्यांना सौर पंप स्थापित करून देण्यास असमर्थ ठरत आहेत। या योजनेत किमान 90 दिवसामध्ये पात्र लाभार्थ्यांना सौर पंप स्थापित करून दिले पाहिजे असे नमूद असतानाही शेतकऱ्यांना मात्र मुदतीत सौर पंप स्थापित करून मिळत नाहीत। हीच परिस्थिती महाऊर्जाच्या बाबतीत सुद्धा असून पीएम आपल्या महायुतीच्या शासनाने राज्यामध्ये शेती करता सौर ऊर्जा पंपाद्वारे पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याकरता मागेल त्याला सौर पंप योजना ही योजना राबवण्यात येत आहे। कामाची गती वाढवावी, त्यामुळे शेतकऱ्यांच्या विजेची अडचण बऱ्याच प्रमाणात दूर होईल, त्याबद्दल आभार मानते। अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री कुसुम योजना व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू झाल्याने कृषी पंपाचा जास्त वापर करता येतो। आपल्या महायुतीच्या शासनाने कृषी पंप वीज बिल देखील माफ केलेले आहे।